नागपूर येथे पद्मशाली समाजाचा उपवधूवर मेळाव्यामध्ये गेलेल्या मूल येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश चिप्पावार यांच्या घरी धाडसी चोरी झाली असून सोन्याच्या दागिन्यासह नगदी रोकड ही चोरट्यांनी पळविली आहे। सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना देण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे। आपल्या साळ्याच्या मुलाला मुलगी बघण्यासाठी मूल येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश चिप्पावार हे 29 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता घराला कुलूप लावून मूल येथून परिवारासह राजुरा येथे गेले। दुसऱ्या दिवशी नातेवाईकांसह उपवधूवर मेळाव्याकरिता नागपूर येथे गेले। कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रकाश चिप्पावार हे राजुरा येथे रात्री आले। घराला 2 दिवस कुलूप दिसताच चोरट्यांनी आपला डाव साधला। मोठ्या सळाखीचा वापर करीत कुलूप तोडले आणि आतमध्ये धुडगूस घालीत चोरी केली। 1 मेला राजुरा येथे साळीचे घरी हजर असताना त्यांना शेजारील त्याची माहिती देऊन तुमच्या घरच्या गेटला कुलूप लावलेले दिसत असून घराचं दार खुलं दिसत आहे असं सांगितलं। त्यामुळे चिप्पावार यांनी त्वरित घराकडे धाव घेतली। चिप्पावार परिवार घरी आले असता अलमारीमध्ये ठेवून असलेले सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। तसेच किचन रूम मधील अलमारीतील सोन्याचे दागिने 5 तोळ्याचे 2 बांगड्या, 3.5 तोळ्याची काळेमणी, सोन्याची पोत, 1.5 तोळ्याचा गोफ, 4 ग्रॅमची अंगठी, काळ्या मण्याची 1.5 ग्रॅम डोरलं तसेच 1 ग्रॅम सोन्याचे मणी असा एकूण 2,70,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। सोन्याचा आजचा बाजार मूल्य हे लाखोंच्या घरात असून 15हून अधिक तोळे सोने व रोख रक्कम असे एकूण 20 लाखाहून अधिकची चोरी झाल्याचे चिप्पावार यांचे म्हणणे आहे। या चोरीच्या घटनेने परिसरात दहशत पसरली असून या चोरट्यांचा शोध घेऊन चोरी केलेले दागिने परत मिळवून द्यावे अशी मागणी प्रकाश चिप्पावार यांनी केली। सदर घटनेचा तपास मूल पोलीस करीत आहे।